हॅलो गाईज. आज आपण बनवणार आहोत आयसोलेटेड क्रोम ऑन ऑम्ब्रे. चला तर आपण स्टार्ट करूया. आजच्या आर्टसाठी मी बेस कलर करून घेणार आहे डार्क रेड, जो मरूनच्या जवळपास आहे. आजचं माझं ऑम्ब्रे करण्यासाठी मी बेस हा डार्क करणार आहे, डार्कवरती ऑम्ब्रे करणार आहे मी. त्यासाठी मी आजचा हा पहिला लेअर देऊन घेत आहे. हा कलर जरी डार्क असला तरी आपल्याला फर्स्ट लेअर हा नेहमी थिकच द्यायचा आहे आणि जो सगळीकडे व्यवस्थित असा अप्लाय करून घेऊन 30 सेकंडसाठी क्युअर करून घ्यायचा आहे. इथे मी आता सेकंड लेअर देऊन घेत आहे. सेकंड लेअर सुद्धा आपल्याला 30 सेकंडसाठी क्युअर करून घ्यायचा आहे. त्याचे कॉर्नर सुद्धा आपल्याला व्यवस्थित देऊन घ्यायचे आहेत. कधी कधी जर कॉर्नर्सला कलर लागला नाही, पॉलिश लागला नाही, तर ते पील ऑफ व्हायचा चान्स जास्त असतो गाईज. कॉर्नर्सला पण आपण व्यवस्थित सगळा आपला पॉलिश देऊन घ्यायचा आहे. इथे मी आता थर्ड लेअर देऊन घेते आहे. आपला कलर जो आपल्याला हवा आहे तो मरून कलर थर्ड लेअर नंतर दिसायला लागलेला आहे. आजचं ऑम्ब्रे करण्यासाठी मी ब्लॅक यूज करणार आहे. मी माझ्या पॅलेटवरती थोडासा ब्लॅक पॉलिश काढून घेते आहे आणि जे स्पॉन्जच्या साहाय्याने मी त्याचं ऑम्ब्रे करणार आहे. मला आजचं ऑम्ब्रे हे नेलच्या सगळ्या साईडने करायचं आहे. त्यासाठी मी स्पॉन्ज हा पूर्ण डीप केलेला नाही आहे, त्याची एक साईडच डीप करून घेतलेली आहे आणि असं टॅप टॅप करत आपल्याला हलक्या हाताने सगळ्या साईडने तो कलर करायचा आहे. त्याचा छान स्पॉन्जने कधीही खूप छान इफेक्ट देतो ऑम्ब्रेचा. सगळ्या साईडने असं आपल्याला हलक्या हाताने डॅब डॅब करत स्पंज सगळीकडे फिरवायचा आहे. इथे मी ऑलमोस्ट माझा फर्स्ट लेअर कंप्लीट होत आलेला आहे आणि जो मी 30 सेकंडसाठी क्युअर करून घेणार आहे आणि त्याला परत रिपीट सेकंड लेअर करणार आहे तसंच. सेकंड लेअर नंतर माझा ऑम्ब्रे छान असं उठून दिसायला लागलेला आहे. त्याच्यानंतर सेकंड लेअर क्युअर करून घेऊन मी त्याच्यावर आयसोलेटेड क्रोम करायचं आहे. त्याच्यासाठी मला त्याच्या आधी मॅट टॉपकोट देऊन घेऊन त्याला 60 सेकंड क्युअर करून घ्यायचं आहे. 60 सेकंड क्युअर करून घेतल्यानंतर आपल्याला नेलला सॉफ्ट बफ करून घ्यायचं आहे हलक्या हाताने. असं सगळ्या साईडने आपल्याला हलक्या हाताने बफ करून घ्यायचं आहे, सॉफ्ट बफ. आणि मग त्याला मी सिटोनने क्लीन करून घेतलेला आहे. इथे आयसोलेटेड क्रोम करण्यासाठी मी ब्रिल बीचं 3D टॉप कोट यूज करते आहे आणि फ्लॅट ब्रश यूज करते आहे. मी इथे आता माझं आजचं आर्टचं पेटल ड्रॉ करून घेते आहे. एका साईडला मी मोठं फ्लावर ड्रॉ करते आहे, फूल काढून घेते आहे, ज्याचे पाकळ्या मी मोठ्या थोड्या ड्रॉ करून घेणार आहे आणि त्याला फाईन ब्रशने काही त्याचे छोटे पार्ट्स मी ड्रॉ करून घेते आहे. आपल्याला हलक्या हाताने काम करून घ्यायचं आहे. जितकं फाईन काम होतं तितका त्याचा इफेक्ट खूप छान येतो. प्रोडक्ट पण एका वेळेला आपण घेताना ड्रॉ करायच्या आधी थोडंच प्रोडक्ट घ्यायचं ब्रशवरती, खूप जास्त प्रोडक्ट घ्यायचं नाही. त्यामुळे आपलं काम जसं हवं तसं आणि खूप सुंदर व्यवस्थित क्लिअर वर्क होऊ शकतं. त्यासाठी आपण हलक्या हाताने आणि थोडं प्रोडक्ट घेऊनच काम करायचं आहे. मी आता दुसऱ्या साईडलाही मला हवं तसं छोटं फ्लावर ड्रॉ करून घेते आणि माझं आजचं 3D वर्क झालेलं आहे. त्याला आता मी मेटॅलिक गोल्ड क्रोम करते आहे. हेही आपल्याला थोडंसंच प्रोडक्ट घेऊन छान सगळीकडे
रब करून घ्यायचा आहे, त्याच्याशिवाय मेटॅलिक इफेक्ट आपल्याला मिळणार नाही. जर तुम्ही थोडंसंच त्याला वापरलं, घासलं आणि सोडून दिलं तर ते कदाचित जास्त टिकणारही नाही, लवकर निघून जाईल आणि मेटॅलिक इफेक्ट पण मिळणार नाही. सो प्रोडक्ट थोडंच घ्यायचं आहे, पण ते आपल्याला व्यवस्थित रब करावं लागतं त्याच्यावरती. आणि 3D टॉप कोट हा आपल्याला फक्त 30 सेकंडसाठीच क्युअर करून घ्यायचा आहे. जर तो खूप जास्त पण क्युअर करून घेतलात तर त्याच्यावरती क्रोम हे चिटकत नाही. सो 3D टॉप कोट आयसोलेटेड क्रोम करताना जे पण तुम्ही प्रोडक्ट वापराल ते फक्त 30 सेकंडसाठीच क्युअर करून घ्यायचं असतं. जर खूप जास्त क्युअर केलं तर त्याच्यावर क्रोम चिटकत नाही आणि आपलं काम सगळं बिघडायची शक्यता असते. सो इथे माझं क्रोम वर्क झालेलं आहे. क्रोम वर्क झाल्यानंतर सुद्धा आपण ब्रशने ते क्लीन करून घ्यायचं आहे, किंवा जर तुमच्याकडे असा स्पंज असेल तर त्यानेही तुम्ही क्लीन करू शकता. ज्याने काय होतं की एक्सेस क्रोम जर त्याच्यावर कुठे राहिलेलं असेल तर ते निघून जातं आणि ते आपल्या टॉप कोटमध्ये जे आपण करणार ह्याच्या पुढे टॉप कोट त्याच्यामध्ये मिक्स होत नाही. सो आपलं आजचं क्लीन ओम्ब्रे आणि क्लीन आयसोलेटेड क्रोम वर्क हे कंप्लीट झालेलं आहे. किती सुंदर आजचा आपला नेल क्रिएट झालेला आहे गाईस. सो तुम्हीही ट्राय करा, बघू शकता किती सुंदर वाटतंय ते. ओम्ब्रेही खूप सुंदर झालेलं आहे. सो तुम्हीही ट्राय करा आणि काही डाऊट असल्यास मला विचारू शकता, प्रोडक्ट लिस्टही विचारू शकता. कमेंट करा, सबस्क्राईब करा. प्लीज सपोर्ट गाईज. थँक्यू.